झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। कुणी केलं हे सगळं? आम्ही याच्या आधीच कोणतरी लिहून गेलो होतं। दादा, गावकऱ्यांनी ठरवलंय आपल्या दुकानात काय सामान नाही घ्यायचं म्हणून। असंच जर चालत राहिलं तर आपलं दुकान बंद करावं लागेल। आता काय करायचं? किल्ले दे. चोराच्या दारात खरीद कराय कोण जाणार? बंद करा दुकान, बंद करा दुकान, बंद करा। कोण आहे रे? कोण आहे? दगड मारताय बा, इथं लागलं बिगलं तर कोणाला? दादा, लागलं नाही ना? काय झालं नाही ना तुला? नाही काय झालं. दादा, आजच्या दिवस आपण दुकान बंद ठेवू। अरे यांचा राग काय शांत होणार नाही। आणि ही काय करतील, यांचा नियम नाही यार। मी काय चुकीचं केलं नाही तर मग घाबरायचं कशाला? आजपर्यंत याच लोकांमुळे आपली पोट भरलीत ना. आपण त्यांचं प्रेम स्वीकारलंच ना आजपर्यंत. आज त्यांची नाराजी आणि ही दगड पण स्वीकारवा. डॅडी, सूर्या काय कालचा पोर नाही आणि त्याने गावासाठी काय काय केलं हे वेगळं सांगायची गरज नाही। आणि ज्या कारणासाठी सगळी गाववाले सूर्यावर जी वागतात त्यात तर त्याची काही चूकच नाहीये। डॅडी, आता तुम्ही चार शहाणपणाच्या गोष्टी या सगळ्यांना सांगा। मी तर ह्यांना सगळं बोलून बोलून कंटाळलोय। नाही बरं, कसं आहे नाना, लोकांच्या भावनांचा पण विचार केला पाहिजे ना। डॅडी, भावनांचाच प्रश्न आहे हो. दुसरं काय असतं तर तुमचं ऐकलं असतं. त्या दिवशी तुम्ही म्हणालात ना, मग गेलो का नाही सूर्याच्या घरातून निघून आम्ही? होय होय. अहो, देवी आहे म्हणजे गावच्या श्रद्धेचा आणि भावनेचा विषय आहे। त्यात आमासने मध्ये अडवू नका। अहो, ज्या बाईनं देवीचा अपमान केलाय त्या बाईला सूर्या घरात ठेवतो, त्यामुळे त्याच्याबरोबर पहिल्यासारखं वागणं नाही होणार। नाही, मी काय म्हणतो सरपंच, आपण थोडं संयमानं घेऊन बघूया की. अहो डॅडी, तुमचा मान ठेवूनच बोलतोय। सूर्याबरोबर कसलाच व्यवहार करायचा नाही, हे समजा गावचा निर्णय आहे। अहो सरपंच, अहो गावाला देवीच्या भक्तीचा वारसा आहे आणि सूर्याने तिची मनापासून सेवा केली आणि त्याच्या आईच्या चुकीसाठी सूर्याचं पुण्य का नजरेआड करताय तुम्ही? ये भी करे, ये भी करे, ये भी करे। झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज।